स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कटला कशा पद्धतीने आकार द्यायचा। शोल्डरच्या साइडकडून 2.25 वर मार्किंग करून गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। गळ्याची उंची आहे 5.5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने। खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। मराठी भाषेमध्ये एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। इंची टेप पकडायची आहे शोल्डरच्या साइडकडून सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये पहा तुम्ही। खालच्या साइडने मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खालचा जो टक्स आहे तो 3.5चा घेतलेला आहे। साइडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर मोंड्याच्या साइडने म्हणजेच फिटिंगच्या साइडने 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। फिटिंगच्या साइडने 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। फिटिंगच्या साइडने 3 वर मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हलक्या हाताने प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने तुम्ही हलक्या हाताने प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे। सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। तुम्ही इथं बघू शकता प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर हुकाच्या साइडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। हुकाच्या साइडने एक टक्स टाकला पाहिजे। हुकाच्या साइडने टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो। ब्लाउजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते। त्याच्यासाठी हुकाच्या साइडला 2.5चा टक्स टाकायचा आहे। इथं हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा।